सकाळचं माझं मॉर्निंगचं रुटीन दाखवायचं म्हटलं ना तर डब्यापासूनच सुरुवात होते बरं का. तर आता इथे 6:30 वाजलेले होते आणि मी बनवते भाजी. तर आज भाजी आहे मटार म्हणजे वाटाण्याची भाजी आहे. तर आता वाटाणा भरपूर असा स्वस्त झाला आहे म्हणून म्हटले चला वाटाण्याचा भात, वाटाण्याची भाजी, वाटाण्याचा पराठा, तर असं काही वेगवेगळं मी बनवत असते वाटाण्याच्या सीझनमध्ये. बरं असो, आता इथे मी पटकन भाजी वगैरे बनवून घेतली आणि लगेच चपाती वगैरे बनवली. त्या दोघीजणी जशा घरातून बाहेर पडल्या तर तसंच मी पटकन ह्या कामाला लागली, कारण मला हे 10 वाजेपर्यंत रेडी करायचं होतं. पण मध्येच ब्रेक होतो, तो म्हणजे अन्वी हॅपीला आवरायचं, परत त्या दोघांना शाळेमध्ये सोडून यायचं, तर त्याच्यासाठी 1 तासभर मला वेळ काढून ठेवावा लागतो. तर ते असं सगळं पकडून ना मी 2 तास पकडलेले होते आणि 1 तासामध्ये माझा ब्लाऊज रेडी झाला आणि झाल्यानंतर अन्वी हॅपीला सोडून आली. सोडून आल्याच्या नंतर मग तेव्हा कुठे ब्लाऊजला हुक वगैरे लावली आणि तो ब्लाऊज रेडी केला. तर चला आता किचनमध्ये. आतापर्यंत मी काहीच काम केलेलं नव्हतं, तर आता इथून पुढे तुम्हाला इकडचं तिकडं, तिकडचं इकडं असं पसारा करताना तुम्हाला दिसणार आहे पुढे. तर आता हे शेगडी का काढते मी तर सांगतेच तुम्हाला. सगळ्यात आधी ना ही शेगडी हलवल्याशिवाय मला कुठलंच काम जमणार नव्हतं, म्हणून ही शेगडी आधी काढून ठेवली मी आणि त्यानंतर किचन ओटा वगैरे पुसला. आणि आज आमच्याकडे ना प्यायचं पाणी येणार होतं, म्हणूनच ही सगळी भांडी ना दुसऱ्या ओट्यावरती असतात, ह्या ओट्यावरती म्हणजे तुम्ही बऱ्याच ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आता हे काय दाखवते उचलून, तर हे अननसचं प्लांट लावलेलं होतं मी. तर ह्याला बऱ्यापैकी खालून खूप छान अशा मुळ्या सुटलेल्या आहेत, पण ते लावायचं कुठं आणि लावलं तरी ना त्याला माती पाहिजे असते. तर मातीसुद्धा इकडे 10 रुपये किलोनी विकत मिळते बरं का. आणि तसंही मला ना नर्सरीमध्ये जाऊन आणायला वेळच मिळत नाही, तर तोपर्यंत इथेच राहू दे म्हणून त्याला ठेवून टाकली आणि गॅलरी सगळं काही स्वच्छ केली. आणि हे बघताय ना तुम्ही, तर हा जो व्हाईट बोर्ड आहे याचा लिहायचा होता, पण तो आता खराब झाला. म्हटली चला आता ह्याचा कसाही रियूज करायचा हे माझ्याकडून शिकलंच पाहिजे. तर त्याचं असं छानपैकी छोटंसं टेबल बनवून टाकली आणि संध्याकाळी इकडचं तिकडं जे पसारा केला होता ना मी, म्हणजे हे शेगडी वगैरे शिफ्टिंग इकडे केली होती किचन ओटा आता, तर त्याचीच अनुष्ठेने छान अशी पूजा केली. आता घर एकच असेल, किचन रूम एकच असेल, पण किचन ओटा चेंज झाल्यामुळे आम्ही छोटीशी अशी अनुष्ठेने हळदी कुंकू वगैरे लावून शेगडीला आणि किचन ओट्याची पूजा करून घेतली. आणि या किचन ओट्यावरती गोडाचं काहीतरी बनवूया म्हणून शिरा आणि मसाले भात बनवला होता. तर चला बाय.